नमस्कार मैत्रिणींनो, मी शरयू माझ्या पुणेरी पंगतमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे खव्याचे गुलाबजामुन। तर बघूया रेसिपी। इथं मोजून मी 2 वाट्या खवा घेतलेला आहे आणि आज मी गव्हाचा वापर करणार आहे, गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहे गुलाबजामसाठी। तर 2 वाटी खव्यासाठी इथं पाव वाटी मी गव्हाचे पीठ घेतलं आहे। पीठ हे थोडं थोडं ॲड करायचं आहे लागेल तसं। पिठाचं प्रमाण हे तुमच्या खवा कसा आहे त्यावर डिपेंड असतं। तर मला इथं साधारण पाव वाटी गव्हाचं पीठ लागलेलं आहे। तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हा खवा छान मळून घ्यायचा आहे। खवा मळायला मला साधारण 7 ते 8 मिनटं लागली आहेत। तर 7 ते 8 मिनटं छान खवा मळून घेतला आहे। आता याचे गोळे करून घेऊया। तर माझ्याकडे हा चमचा आहे, या चमच्याच्या साहाय्याने मी गोळे करणार आहे, म्हणजे गुलाबजाम सगळे एकसारखे होतात। प्रमाण योग्य आहे कळण्यासाठी। तर यामध्ये थोडासा खवा तुम्ही तेलात टाकून घ्यायचा आणि तो तळला गेला व्यवस्थित पसरला नाही तर समजायचं की गव्हाचं प्रमाण व्यवस्थित आहे। तर आता आपण ते पाक करू। खव्यासाठी इथं मी 3.5 वाट्या साखर घेतली आहे। खव्याच्या दीडपट साखर घ्यायची आहे आणि साखरेच्या थोडंसं कमी पाणी घालायचं आहे। इथं मी 3.5 वाटी साखर आणि 3 वाटी पाणी घेतलेलं आहे। आता हे छान मिक्स करून घेऊया। मिक्स थोडंसं करून ह्याला आता आपण गॅसवर ठेवायचं आहे। साखर विरघळूसोपर्यंत गॅस मोठा ठेवायचा आणि पूर्ण साखर विरघळून घ्यायची आणि त्यानंतर गॅस बंद करून ह्याला 5 ते 7 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे। फक्त पाक हा हाताला चिकट झाला पाहिजे, तर तार करायची नाही आहे आपल्याला। गुलाबजामला एकतारी पाकाची गरज नसते। बघू शकता साखर पूर्ण विरघळलेली आहे, थोडंसं चिकट लागत आहे हाताला, त्यामुळे पाक झालेला आहे। आता आपण गॅस बंद करून गार करायला ठेवूया। जास्त गरम नाही कोमट नाही असा पाक ठेवायचा आहे। हे बघा मी तर चेक केलं आहे, त्यामुळे पीठ पसरलं नाही तेलामध्ये, तर आपल्याला आपलं गव्हाचं पीठ बरोबर आहे। तर मंद आचेवर आता आपण हे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत। बघू शकता छान कलर आलेला आहे याला, असाच आपल्याला कलर हवा आहे। आता हे काढून घेऊया बाजूला। आपण सगळे असेच तळून घ्यायचे आहेत एकसारखे। सगळे गुलाबजाम तळून झाल्यानंतर आता आपण हे पाकामध्ये घालून घेऊया। पाक हा जास्त गरम नाही जास्त गार नाही, कोमट पाक झालेला आहे। ह्याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड घातलेली आहे पाकामध्ये मी स्वतःसाठी। आता आपण याच्यामध्ये गुलाबजाम टाकून घेऊया। आता याला 7 ते 8 तास हे पाकात गुलाबजाम मुरायला लागतील आणि त्यानंतर छान मुरतील। ते मुरायला ठेवण्यासाठी पसरट भांड्याचा वापर करायचा कधीही, त्यामुळे गुलाबजाम पूर्ण पसरले जातील आणि पाक चांगला शोषला जाईल। हे एक थोडंसं आपण वर खाली करूया, म्हणजे सगळे गुलाबजामुन छान असे पाकामध्ये मुरतील। सोडा न घालता, मैद्याचा वापर न करता असे छान गुलाबजाम इथे तयार झाले आहेत। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा। माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।